मोहोळमध्ये पैशाच्या वादातून थरार, धारदार शस्त्राने एकाची हत्या तर दुसरा गंभीर, आरोपींना बेड्या. वडदे गावात कालव्यावर थरार, किरकोळ वादातून चाकूने सपासप वार, मामाचा मृत्यू, भाचा गंभीर. पैशांच्या वादातून मोहोळमध्ये रक्ताचा थरार, एकाची निर्गुण हत्या तर भाचा मृत्यूशी झुंज देत आहे. नेहमी शांत असलेल्या मोहोळ तालुक्यातील वडदेगाव परिसरात सोमवारी सकाळी रक्ताचा थरार पाहावयाला मिळाला. पैशांच्या किरकोळ वादातून 2 तरुणांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? वडदेगाव येथील विठ्ठल नरसू बागल यांच्या शेतात महादेव गुंड नावाचा गडी कामाला आहे. महादेवने गावातीलच मंगेश सुरेश डोंगरे याच्याकडे आपले उसने दिलेले पैसे मागितले होते. पैसे मागितल्याचा राग मनात धरून मंगेशने टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास मंगेश डोंगरे आणि त्याचा साथीदार समर्थ संजय जगताप राहणार बेगमपूर हे दोघे धारदार शस्त्रांसह वडदेगाव औंढी रोडवरील कालव्यावर पोहोचले. तिथे विठ्ठल बागल यांचे भाऊ दत्ता नागनाथ बागल वय वर्ष 38 यांच्याशी मंगेशचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि मंगेशने तुला आज जिवंतच ठेवत नाही असे म्हणत दत्ता यांच्या छातीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात दत्ता बागल यांचा जागीच मृत्यू झाला. भाचा वाचवायला गेला आणि आपल्या मामावर अर्थात दत्ता बागल यांच्यावर हल्ला होत असल्याचे पाहून भाचा समाधान महादेव जाधव वय वर्ष 25 राहणार इंचगाव हा मदतीसाठी धावला. मात्र संतापलेल्या मंगेशने समाधानवरही हल्ला चढवला. समाधानच्या कमरेवर आणि हातावर चाकूने खोलवर वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत समाधानला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. पोलिसांची तत्पर कारवाई. घटनेची माहिती मिळताच कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी विठ्ठल बागल यांनाही आरोपी समर्थ जगताप याने मारहाण करून धमकावले होते. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्याची नोंद. विठ्ठल बागल यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम 103/1, 109/1, 115/2, 131, 351/2, 352 आणि 3/5 या प्रकरणातील दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जकी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.